छानशा आपल्या तांदळाच्या पापड्या होणार आहेत तयार. एकदम कुरकुरीत, एकदम छान अशा, एकदम दुप्पट चौपट फुलणाऱ्या पापड्या करणार आहोत आज आपण तांदळाच्या. चला तर मग आता आपण करूयात रेसिपीला सुरुवात. एकदम कुरकुरीत पापडी करायला सुरुवात. नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. छान असे आपले तांदूळ भिजलेले आहेत. 2 आटव्या आपण तांदळाचे घेतलेले आहेत. असे मस्त आपण भिजून घेतलेले आहेत तांदूळ. 3 दिवस भिजत घालायचे तांदूळ आणि 3 दिवसानंतर आपण छान दुडीमध्ये तांदळाला घेतलेले आहे काढून. आता तांदळाला आपण घालूयात छान असं वाळत. एकदम पातळ वाळू घालायचे तांदूळ, म्हणजे छान वाळल्यानंतर सावलीमध्येच तांदूळ वाळवायचे, म्हणजे एकदम पांढऱ्या शुभ्र पापड्या येतात. आता आपण तांदूळचं पीठ आणूयात दळून गिरणीमधून. 1 वाटी घेऊयात साबुदाणा भाजून. छान खरपूस रंगावर साबुदाणा भाजून घ्यायचा आणि साबुदाणा तांदळामध्ये मिक्स करून तांदळाचे आणि साबुदाण्याचे पीठ छान गिरणीमधून दळून आणायचे. एकदम खरपूस रंगावर भाजायचा साबुदाणा. मंद आचेवर भाजून घ्यायचा साबुदाणा. असा छानसा मंद आचेवर आपला साबुदाणा भाजत आहे. आता आपण डब्यामध्ये घेतलेला आहे साबुदाण्याला टाकून. आता दळून आणूयात पीठ. असं छान आपण गिरणीमधून पीठ आणलेलं आहे दळून. छान आता एका ताटामध्ये आपण चाळून घेणार आहोत पिठाला. आणि पीठ छान असं चाळल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत फुलखार आणि मीठ. छान घेऊयात पिठामध्ये मिक्स करून. छान पीठ घेणार आहोत आपण मिक्स करून. आता आपण पिठामध्ये मीठ टाकूयात आणि फुलखार आणि मीठ मिक्स करून घेऊयात पिठामध्ये. एकदम फुलखार टाकल्यावर पापड्या एकदम छान कुरकुरीत होतात. त्यामुळे तांदळाच्या पापड्या करताना कधीही फुलखार टाकायचा, म्हणजे एकदम छान पापड्या होतात. आता असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण पीठ. आता आपण घेऊयात मोजून पिठाला 1 ग्लासच आपण पीठ घेणार आहोत आणि 1 ग्लासच पाणी घ्यायचे, म्हणजे प्रमाण बरोबर असलं तर पापड्या एकदम छान होतात. आता आपण 1 ग्लास पीठ घेतलेले आहे मोजून. त्याचप्रमाणे आपण पाणी घेणार आहोत 1 ग्लास. मोजून पाणी घ्यायचं 1 ग्लासच. आता आपण पाण्याला उकळी येण्यासाठी गॅसवर ठेवूयात पाणी. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर पीठ त्यामध्ये टाकून छान असे हाटून घेऊयात. असं छान पाणी आपलं आपण टाकलेलं आहे पातेल्यामध्ये. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेऊयात हाटून. अशी छान वाफ आपल्या पाण्याला आलेली आहे. आता आपण त्यामध्ये पीठ घेऊयात हाटून आणि छान वाफ येईपर्यंत पीठ होऊ द्यायचं, म्हणजे एकदम छान अशा पापड्या होतात. आणि हाताला जर उंडा चिटकला नाही तर आपण असं समजायचं का आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे. पातेल्यावर झाकण ठेवून, छान पातेल्यावर झाकण ठेवून 5 मिनिट किंवा 10 मिनिट छान पीठ शिजवून घ्यायचं. असं छान असं आपलं पीठ शिजलेलं आहे पापड्याचं. आता आपण बघूयात पीठ आपलं शिजलं का नाही. तर हाताला लावून बघायचं, म्हणजे हाताला जर पीठ आपलं चिटकलं तर समजायचं आपलं पीठ शिजलेलं नाही. मग पुन्हा आपण शिजवून घ्यायचं पिठाला. आता आपल्या हाताला पीठ चिटकायलं नाही, त्याच्यामुळं आपण समजायचं आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे. आता आपण छान त्याला कापडामध्ये टाकून घेऊयात आणि छान उंडा चुरून घेऊयात. एकदम चांगला उंडा चुरून घ्यायचा, म्हणजे पापड्या एकदम छान होतात, चिरत नाहीत काही नाही. त्याच्यामुळं छान उंड्याला एकदम चुरून घ्यायचं. गरम गरम उंडा आहे त्याच्यामुळे कापडावर टाकायचं. अगोदर आपण कापड ओल्या कपड्याने ओलं घेतलेलं आहे करून. आता त्याच्यावर पाणी शिंपडून घ्यायचं थोडंसं आणि पीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि उंड्याला छान असं मळून घेऊयात. एकदम छान उंडा मळून घ्यायचा, म्हणजे उंडा छान मळला गेला तर पापड्या पण छान येतात, चीर पडत नाही पापड्याला. एकदम सॉफ्ट सवान पापडी येते. आता सर्व उंडा आपण त्याच्यामध्ये घेऊयात टाकून आणि छान चुरून घ्यायचं उंड्याला. आणि उंड्याचे घेणार आहोत आपण आता छोटे छोटे गोळे करून. एकदम छान असे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, म्हणजे छोटे छोटे गोळे केल्यावर मग पापड्या करायला आपल्याला सोप्या जातात, मग लवकर होतात पापड्या गोळे करून ठेवलेले असल्यावर. त्याच्यामुळं आता आपला छान असा उंडा झालेला आहे चुरून. आता आपण करूयात गोळे. असे आपण छोटे छोटे घेतलेले आहेत गोळे करून. आता आपण एक एक करून घेऊयात पापडी लाटून. आता आपण अगोदर कॅरी बॅग ठेवलेली आहे पोळपाटावर, वरतून पण कॅरी बॅग ठेवलेली आहे.
एक लाटी घेऊन छान अशी आपण गोलाकारामध्ये लाटलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व पापड्या घेणार आहोत करून. अशी गोल पापडी झालेली आहे आपली तांदळाची तयार. अशाच आता मस्त अशी बघा किती छान अशी आपली पापडी निघालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पापड्या घेतलेल्या आहेत करून. अशा झालेल्या आहेत आपल्या तांदळाच्या पापड्या तयार. आता 1 दिवस किंवा 2 दिवस छान अशा उन्हात वाळत ठेवूयात पापड्यांना. अशा 2 दिवसानंतर अशा एकदम छान अशा आपल्या पापड्या वाळलेल्या आहेत. एकदम मस्त झालेल्या आहेत पातळ पापड्या आपल्या. आता एकदम आपण टोपल्यामध्ये घेतलेल्या आहेत पापड्यांना काढून. आता आपण पापडी घेऊयात तळून. बघा आता आपली पापडी तांदळाची किती छान झालेली आहे. फुलखार टाकल्यावर ते एकदम चौपट पापडी फुलते. त्याच्यामुळं कधीही फुलखार टाकूनच पापडी बनवायची. एकदम छान लागते, खायला पण एकदम कुरकुरीत लागते. किती छान अशी आपली पापडी फुललेली आहे. एकदम मस्त छान अशी पांढरी शुभ्र आपली तांदळाची पापडी झालेली आहे तयार. एकदम कुरकुरीत अशी पापडी आपली तयार आहे. एकदम तोंडात टाकलं की आपल्या पापडीचं पाणी होणार आहे. अशा पद्धतीने आपल्या पापड्या झालेल्या आहेत तयार. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा.